भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. गीतेच्या 12व्या अध्यायाचं समालोचन भाग 1. गीतेचा 12वा आणि 15वा अध्याय हे दोन अध्याय सर्व अध्यायामध्ये लहान आहेत. या दोन्ही अध्यायात एकूण श्लोकसंख्या 20 इतकीच आहे. 12व्या अध्यायातील पहिला श्लोक अर्जुनाच्या मुखी असून त्याच्या प्रश्नाच्या उत्तरार्थ भगवंतांच्या मुखात 19 श्लोक आहेत. विषयाच्या दृष्टीने या अध्यायाचे 6 भाग पडतात. अर्जुनाची शंका, त्याला भगवंतांचं उत्तर, निर्गुणोपासक सुद्धा परमात्म्यालाच येऊन मिळत असले तरी त्यांचा मार्ग कष्टाचा आहे, अर्जुनाला भक्तीचा उपदेश, 4 टप्प्यांचा निष्कर्ष आणि भक्ताची लक्षणं. पहिला भाग आहे अर्जुनाची शंका. 7, 8, 9 या गीतेच्या 3 अध्यायांमध्ये भगवंतांनी आपल्या अव्यक्त, अक्षर व निर्गुण अशा ब्रह्मस्वरूपाच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन केलं होतं आणि व्यक्त स्वरूप अव्यक्त स्वरूपाहून कमी योग्यतेचे आहे असंही सांगितलं होतं. विश्वरूप परमात्म्याचे चिंतन करणे अवघड असल्यामुळं भगवंतांनी 10व्या अध्यायात आपल्या विभूती सांगितल्या होत्या व शेवटी म्हटलं होतं की जी वस्तू कांतीयुक्त, ऐश्वर्ययुक्त आणि शक्तियुक्त असेल ती वस्तू म्हणजे परमात्म्याच्या तेजाची अभिव्यक्ती आहे असं समज. त्यांच्या या बोलण्याने त्यांनी सगुण भक्तीलाही अनुमोदन दिलं होतं. पुढे विश्वरूप पाहून घाबरलेल्या अर्जुनाला त्यांनी त्याच्या विनंतीवरून पुन्हा चतुर्भुज रूप दाखवले व सांगितले की हे विश्वरूप पाहायला मिळणं ही गोष्ट अत्यंत दुर्मिळ आहे व ते दर्शन केवळ भक्तीच्या बळावरच होणं शक्य आहे. विभूती योगाच्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला व्यष्टी रूपाने ईश्वराचं ज्ञान दिलं, तर विश्वरूप दर्शनाच्या 11व्या अध्यायात त्यांनी ईश्वराचे समष्टी रूपाने ज्ञान दिलं. विश्वरूप दर्शन हे निर्गुण दर्शन होतं असं डॉक्टर विजय कुलकर्णी मानतात, तर जसं करंदीकर म्हणतात की ही दोन्ही रूपे व्यक्त व सगुण असून त्यांची उपासना ही सगुणोपासनाच होय. भगवंतांनीच भक्तीचं महत्वही सांगितलेलं आहे व अव्यक्तोपासनेचाही उल्लेख केलेला आहे. त्यामुळे अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की भगवंतांच्या निर्गुण निराकार अशा अव्यक्ताची उपासना करणारे आणि सगुण साकाराची उपासना करणारे यामध्ये खरा योगज्ञ कोण आहे. दुसरा भाग आहे भगवंतांचं उत्तर. सगुणोपासक श्रेष्ठ आहेत, परमात्मा त्यांचा उद्धार करतो असा या विभागाचा सारांश आहे. श्लोक आहे 2, 6 आणि 7. सगुणोपासना व निर्गुणोपासना हे पूर्वापार चालत आलेले 2 मार्ग आहेत. सर्वांनाच निर्गुणोपासना झेपते असं नाही, त्यांच्यासाठी सगुणोपासनेचा मार्ग श्रेष्ठ ठरतो. परमात्म्याचे काहीतरी प्रतीक समोर असले की त्याचा भक्तीचा मार्ग सुकर होतो. अर्जुनाचा प्रश्न ऐकल्यावर भगवंतांनी त्याला उत्तर देताना सगुणोपासक व निर्गुणोपासक यांच्यात तुलना करून आपलं मत दिलं. त्यांनी अर्जुनाला सांगितलं की परमात्म्याच्या ठिकाणी मन ठेवून जे त्याच्याशी नित्ययुक्त असतात व अत्यंत श्रद्धेने त्याची उपासना करतात ते योगी सर्वात उत्कृष्ट असतात. असे जे भक्त सर्व कर्मे परमात्म्याच्या चरणी अर्पण करून परमात्मा पर झालेले असतात, अनन्य योगाने त्याची उपासना करतात, त्यांचा परमात्मा मृत्यूरूपी संसार सागरातून उद्धार करतो. आता यापुढील भागांचं विवेचन आपण उद्या पाहू.